स्वर्गीय जयवंत राव भोसले अप्पा के जन्म शताब्दी के अवसर पर माननीय श्री सुहास जगताप भैया और मैत्री फाउंडेशन कराड़ ने हल्दी कुमकुम का भव्य प्रदर्शन व बिक्री और कार्यक्रम आयोजित किया। माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले ने शुभ अभिवादन के साथ उद्घाटन संपन्न किया और प्रत्येक स्टॉल का दौरा किया। स्टॉल की महिलाओं को यशराज महिला मंच की विभूति मैडम द्वारा हल्दी कुमकुम को उपहार वितरित किया गया। स्टॉल को बहुत अच्छा रिस्पांस मिला। इस अवसर पर काफ़ी संख्या में लोग आए हुए थे। आइए देखते हैं कराड़ महाराज से ब्यूरो चीफ श्रीमती विद्या मोरे की खास रिपोर्ट। नाव कुठे आहे? कंट्रोल येऊन गेलेलेच आहे का? उद्योगाला एखादी चालना मिळावी त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि महिलांच्या उद्योगाला काहीतरी चालना मिळावी त्याच्यासाठी आम्ही स्टॉल चालू स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज येथे सुहास जगताप मित्र परिवार आणि मैत्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून स्टॉलचं नियोजन अतिशय उत्कृष्ट असं केलेलं आहे। सर्वसामान्य महिलांना एक व्यवसायाचं गूढ कळावं, व्यवसाय कशा पद्धतीनं केला जातो, स्वतः एखादा पदार्थ तयार केल्यानंतर ते मार्केटमध्ये कसा विकायचा, या सगळ्या गोष्टींचं स्किल डेव्हलप व्हावं, त्यांना मार्केटचं ज्ञान यावं आणि बचत गटांच्या माध्यमातून बचत गटांना प्रावीण्य मिळावं, या सर्व गोष्टींचा विचार करून हा अतिशय चांगला उपक्रम अप्पांनी व जयवंतराव भोसले मित्रपरिवार जे फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली राजकीय सामाजिक व्यवसाय अशी ओळख असणारे आणि सगळ्यांवरती प्रेम करणारे आमचे सुहास दादा यांनी आज निमित्त साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे। खरंच सुहासदादांना मला वाटतं की मानलं पाहिजे। अगदी महिलांविषयी प्रेम, महिलांचा मान सन्मान कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावं। आज मी बघितलं तर एवढा रिस्पॉन्स आहे, एवढा चांगला प्रतिसाद आहे आणि महिलांचा विकास हा समाजाचा विकास या हेतूने सुहासदादा यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सुहासदादाच्या या कार्यक्रमानिमित्त भोसले अप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर अतुल बाबा भोसले सातारा लोकसभा प्रभारी तसेच कराड पश्चिम मतदारसंघाचे भावी विधाते यांच्या नेतृत्वाखाली आज आपण मैत्री फाउंडेशन आणि नगरसेवक सुहास जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण महिलांनी बनवलेले गृहोपयोगी साहित्याचे स्टॉल त्यांना एक दालन उपलब्ध करून दिलं। साधारण 200 स्टॉल आपल्याला लागलेले आहेत, अजून येत आहेत महिला आणि आपण बघत आहात की पूर्ण रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळालेला आहे। महिलांचा प्रसिद्धी माध्यम चांगलं आहे। महिलांना घरगुती काम करत असताना त्यांना आपल्या प्रॉडक्टची पब्लिसिटी किंवा जाहिरात करताना खूप त्रास होतो। त्याच्यासाठी हे छोटंसं माध्यम आम्ही डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे आणि इथून पुढं आपण
दरवर्षी याचप्रमाणे मोठे मोठे स्टॉल लावण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. इथं येणाऱ्या भेट देणाऱ्या प्रत्येक महिलेला आपण एक कुपन देतोय. व्यासपीठ आज उभं केलेलं आहे. छोटे मोठे व्यवसाय महिला घरी करत असतात आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक दिवसाचं प्रदर्शन आज या ठिकाणी होत आहे. त्या प्रदर्शनासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. गट पार्टिसिपेट झाले पाहिजे किंवा याच्यामध्ये आले पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याला पुरेशी जागा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण थोडी पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. या जागेमध्ये अत्यंत चांगलं तुम्ही आयोजन केलेलं आहे. पुढचा जो आपण मेळावा घेणार आहे त्याच्यामधून बचत गटांची मोठ्या प्रमाणावर विक्री होणार आहे आणि त्याच्याबरोबर बचत गटाचं उत्पादन हे बाजारपेठेपर्यंत पोचवण्याचं एक साधन या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अनेक अशा माझ्या महिला उद्योजक आहेत ज्यांना प्लॅटफॉर्म नसल्यामुळं त्यांचा माल हा बाजारापर्यंत पोचत नाही. अनेक व्यापारी वर्गामधले माझे बांधव या माझ्या महिला ज्या एंटरप्रिनर आहेत किंवा ज्या महिला उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोचतात आणि पोचल्यानंतर महिला उद्योजकांचा माल हा बाजारपेठेपर्यंत पोचू शकतो. त्यामुळं येणारा मेळावा आणखी चांगल्या पद्धतीनं आपण घेऊया. मी परत एकदा सुहास भैया त्यांची सगळी टीम आणि मैत्री फाउंडेशनच्या साधनात आहे. तुम्ही पण सोमवार पेठेतच मतदार आहेत ठीक आहे. साधनाताईंना देखील शुभेच्छा भावी त्यांच्या कारकिर्दीसाठी. पुढचा मेळावा मला वाटतं मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा आपण घेऊया. लागेल ते सहकार्य तुम्हाला त्याच्याविषयी करू. ज्या माझ्या महिला उद्योजक या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन तुमची विक्री चांगली होऊ.